हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 4 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? फ्रेंड्स, आनंदाची बातमी म्हणजे ईश्वरी शुद्धीत आली आहे. पण हे वल्लरीला पाहवलं गेलं नाही. ईश्वरी शुद्धीत आले म्हणजे मी मेले म्हणून वल्लरीने तिला मारायचा प्लॅन बनवला. एक विषारी औषध तिच्या सलाईनमधून ती तिला देणार होती. परंतु त्याच वेळेस सुप्रिया तेथे पोहोचली आणि वल्लरीला तेथून धूम ठोकावी लागली. ती तेथून पळून गेली. म्हणजे ईश्वरीचा जीव वाचला आणि आता ईश्वरी शुद्धीत आली आहे. अर्णवने तिच्यासाठी स्पेशल डॉक्टरांची टीम अरेंज केली. तर ईश्वरी म्हणाली, हे सगळं तर ठीक आहे, पण हार्टच्या डॉक्टरचं काय? आणि मग अर्णव हा स्वतःच ईश्वरीच्या हार्टचा डॉक्टर बनला. ईश्वरीला व्हॅलेंटाईन डेचं एक खूप भारी सरप्राईज दिलं. त्यामुळे ईश्वरी चांगलीच खुश झाली. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव खूप टेन्शनमध्ये असतो. सगळे त्याच्याकडे पाहतात. अर्णव दुःखी झालाय, त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं. तेवढ्यात नम्रता अर्णवसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते, जिजू कॉफी घ्या. तर अर्णव थँक्यू मिस इंदोर असं म्हणून तिच्या हातून कॉफी घेतो. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अर्णवच्या सुद्धा लक्षात येतं की मिस इंदोर तर ICUमध्ये आहे आणि तो नम्रताकडे पाहतो आणि म्हणतो, सॉरी मला कॉफी नको आहे. तेव्हा नम्रता आणि आकाश तेथे असतात. नम्रता अर्णवला समजावून सांगते, जिजू तुम्हाला इतकं हरलेलं मी कधीच पाहिलेलं नाही आहे. जर तुम्हीच इतके हरून जाल तर आम्ही कोणाकडे पाहायचं? अर्णवला सुद्धा समजतं की मी इतकं हरून जायला नको आहे आणि तो नम्रताला म्हणतो, बस येथे. नम्रता त्याच्या शेजारी बसते. अर्णव तिला समजावून सांगतो, ईश्वरी तुझी बहीण आहे. माझ्यापेक्षा जास्त तू तिला ओळखतेस आणि तुला माहिती आहे की ईश्वरी एक फायटर आहे. तिला काहीच होणार नाही, तू काळजी करू नको आणि ईश्वरी नक्कीच लवकर बरी होईल. तू कॉफी पी, शांत हो. तुझ्या आईला सुद्धा सांभाळ, त्यांना सुद्धा शांत कर. ही गोष्ट नम्रता आणि आकाशला सुद्धा पटते. तर दुसरीकडे वल्लरी मात्र गाडीत येऊन बसलेली असते आणि तिने पार्सल मागवलेलं असतं. इकडे सगळे उपाशी आहेत, कुणी काही खाल्लेलं नाही आहे. परंतु वल्लरीला त्याचं काही देणं घेणं नाही. टेन्शनमध्ये अजून भूक लागते. जर ती ईश्वरी जगली तर माझं उरलेलं संपूर्ण आयुष्य जेलमध्ये जाणार. त्यापेक्षा आत्ता खाऊन घेते असा विचार करून वल्लरी या पार्सलमधून दाबेली काढते आणि दाबेलीवर चांगलाच ताव मारते. आणि इकडे ICUमधून डॉक्टर करंदीकर बाहेर येतात. अर्णव विचारतो, काय झालं डॉक्टर? ईश्वरी बरी तर आहे ना? तर डॉक्टर सांगतात, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. ईश्वरी आता आउट ऑफ डेंजर आहे आणि उद्या सकाळपर्यंत शुद्धीवर येईल. हे ऐकून अर्णव, सुप्रिया, आजी, मामा, आकाश, नम्रता या सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळे एकमेकांना घट्ट मिठी मारतात, देवाला नमस्कार करतात, देवाचे आभार मानतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि आकाश सगळ्यात मोठा मूर्खपणा करतो. आकाश वल्लरीला कॉल करतो. वल्लरी फोन उचलते आणि विचारते, काय झालं? ईश्वरी बरी तर आहे ना? तर आकाश सांगतो, हो मॉम, ईश्वरी बरी आहे आणि उद्या सकाळपर्यंत तिला शुद्ध येईल. हे ऐकून वल्लरी जोरात ओरडते, काय? तर आकाश म्हणतो, मॉम असं शॉक बसल्यासारखी का ओरडलीस? तर वल्लरी सांगते, नाही नाही, मला तर खूप आनंद झाला आहे म्हणून विचारलं काय. आणि ठीक आहे मी येते लवकर. ती फोन कट करते. वल्लरी डोक्याला हातच मारून घेते. अरे देवा, ज्याची भीती होती तेच घडलं. आणि ती लगेच आपल्या एका माणसाला कॉल करते, मंगेश मला काही वस्तू हव्या आहेत, मी तुला लोकेशन पाठवते. आणि आता वल्लरीने प्लॅन बनवलेला असतो. ईश्वरी उद्या सकाळी शुद्धीत यायला नको, त्याच्या आधीच तिचा जीव घ्यायचा. इकडे अर्णव मामाला सांगतो, तू आजीला घेऊन घरी जा. आणि आकाशला सांगतो, तू नम्रता आणि नम्रताच्या आईला घेऊन घरी जा. तर नम्रताची आई सुप्रिया म्हणते, नाही अर्णव, मी घरी नाही जाऊ शकत, मला येथेच थांबू द्या. मामासुद्धा अर्णवला म्हणतो, राहू दे त्यांना येथेच. आणि आजी म्हणते, अर्णव माझासुद्धा जीव नाही लागणार. अर्णव आजीला समजावून सांगतो, डॉक्टरांनी सांगितलंय ना, आता ती आउट ऑफ डेंजर आहे. ती उद्या सकाळी शुद्धीत आली मी तुला कळवेल, आकाश तुला घेऊन येईल. सगळेजण हो म्हणतात आणि मामा हा सुद्धा अर्णवला त्याची काळजी घ्यायला सांगतो आणि सगळेजण तेथून निघून जातात. अर्णव आणि सुप्रिया तेथे थांबतात आणि ईश्वरीकडे ICUमध्ये असल्यावर पाहतात. तर इकडे वल्लरी
ही झाडाच्या मागे लपून सगळ्यांना पाहत असते. मामा, आजी, आकाश, नम्रता पार्किंगमध्ये येतात तर तेथे वल्लरी नसते. मामा म्हणतो, वल्लरी येथे नाही आहे, मला वाटलं होतं येथेच असेल. आणि तो वल्लरीला कॉल करतो. वल्लरी थोडी दूर जाते आणि फोन उचलते. तर मामा विचारतो, कुठेस तू? वल्लरी सांगते, मी ज्योतिषाकडे आली आहे. मामाला आश्चर्य वाटतं. तो विचारतो, ज्योतिषाकडे आणि यावेळेस? तर वल्लरी सांगते, तसाही तुमच्या माझ्यावर विश्वास नाही आहे, तुम्हाला काय पटणार नाही, पण ईश्वरी दीर्घायुष्य व्हावी यासाठी मी एक पूजा घालणार आहे. त्या पूजेचा शुभमुहूर्त विचारण्यासाठीच मी ज्योतिषाकडे आली आहे. आणि ती फोन कट करते. तर मामा आजीला विचारतो, आज काय सूर्य पश्चिमेकडून उगवला होता की काय? आजी विचारते, काय झालं? तर मामा सांगतो, वल्लरी ज्योतिषाकडे गेली आहे, ईश्वरीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा घालणार आहे, त्याचा मुहूर्त काढण्यासाठी. हे ऐकून सगळेच हसू लागतात आणि आपल्या घराकडे निघतात. त्यामुळे वल्लरी खूप खुश होते. तेवढ्यात वल्लरीचा एक माणूस तिला एक पॅकेट आणून देतो आणि वल्लरी आपला घाणेरडा प्लॅन बनवते. इकडे अर्णव आणि ईश्वरीची आई सुप्रिया दोघेही ICU बाहेर असतात. तेव्हा सुप्रिया ही अर्णवकडे पाहते आणि अर्णवजवळ येऊन बसते आणि म्हणते, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णव म्हणतो, हो बोला ना. तर सुप्रिया त्याची माफी मागते. मगाशी मी तुम्हाला खूप काही बोलून गेले, त्यासाठी मला माफ करा. अर्णव म्हणतो, मला कळू शकतं, तुम्ही एक आई आहात, तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटली, मला नाही वाईट वाटलं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि मग सुप्रिया ही अर्णवला सांगते, मला आहे ना खूप भीती वाटत होती, कारण ईश्वरी माझा खूप मोठा आधार आहे. मागील 2 महिन्यांपासून माझ्या मनावर एक मोठं ओझं आहे. माझ्यामुळे माझ्या मुलीचा संसार धोक्यात आहे आणि ईश्वरी त्यासाठी मला खूप मदत करते असं म्हणून सुप्रिया ढसाढसा रडू लागते. अर्णव म्हणतो, प्लीज तुम्ही रडू नका. सुप्रिया म्हणते, मी तुम्हाला हे जाणून बुजून नाही सांगत आहे, माझ्या मनात जे आहे ना तेच मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही खरंच ईश्वरीवर कोणताही संशय घेऊ नका. खरंच ती खूप चांगली मुलगी आहे आणि या सगळ्या प्रकरणात ती मला मदत करते. अर्णव म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, ईश्वरी आता बरी झाली आहे, लवकरच शुद्धीत येईल. चला, तुम्ही काही खाल्लं नसेल, आपण काहीतरी खाऊन येऊया. असं म्हणून तो सुप्रियाला म्हणतो, आपण कॅन्टीनमध्ये जाऊया. हे दोघेही कॅन्टीनमध्ये निघून जातात आणि ईश्वरी एकटीच आहे या संधीचा फायदा घेऊन वल्लरी तेथे पोहोचते. वल्लरीने ठरवलेलं असतं की उद्या सकाळ ईश्वरीने नको पाहायला, ईश्वरी उद्या सकाळी शुद्धीत येण्याआधीच तिचा जीव घ्यायचा आणि ती ICUमध्ये येते. ईश्वरी अजूनही बेशुद्ध असते. वल्लरीकडे जे पॅकेट असतं त्या पॅकेटमधून ती चक्क एक इंजेक्शन काढते आणि हे इंजेक्शन सुईमध्ये भरते. आता सलाईनमध्ये ते लावायचं आणि ईश्वरीचा जीव घ्यायचा असं वल्लरीने ठरवलेलं असतं आणि ती सलाईनमध्ये हे इंजेक्शन लावणार इतक्यात तिला कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो आणि ती दरवाजाच्या खिडकीतून बाहेर पाहते तर चक्क सुप्रिया तेथे असते. सुप्रियाला पाहून वल्लरी चांगलीच घाबरते. आता सुप्रिया आतमध्ये येणार, मी पकडली जाणार, मला लपायला हवं असा विचार ती करते आणि त्याच वेळेस सुप्रिया ही आतमध्ये येऊ लागते. त्यामुळे वल्लरी खूप घाबरते आणि तिच्या हातातून इंजेक्शन आणि सुई खाली पडतात. ती तोंडाला हात लावते. आता कोठे लपायचं, काय करायचं, येथून कसं पळून जायचं हाच प्रश्न वल्लरीला पडतो आणि तेवढ्यात बाजूच्या खुर्चीवर ठेवलेला डॉक्टरांचा ड्रेस तिला दिसतो आणि सुप्रिया ही अवघ्या 5 सेकंदात दरवाजाच्या बाहेरून आतमध्ये येईपर्यंत वल्लरीने डॉक्टरांचा हा पूर्ण ड्रेस, तोंडाला मास्क, डोक्याला टोपी आणि एक चष्मा, म्हणजे ड्रेसबरोबर आजकाल चष्मा पण देतात असं वाटतं, तो सुद्धा घातलेला असतो. सुप्रिया आतमध्ये येते तर वल्लरी ही चक्क एखाद्या डॉक्टरसारखी हातात फाईल घेऊन ईश्वरीला चेक करत असते. त्यामुळे सुप्रियाला काही संशय येत नाही आणि वल्लरी म्हणते, मी त्यांना इंजेक्शन दिलंय, तुम्ही येथे थांबू शकता. आणि वल्लरी तेथून पळ काढते, तेथून पळून जाते. सुप्रियाला काहीच समजत नाही आणि मग थोड्या वेळानंतर सुप्रिया ईश्वरीजवळ बसलेली असते. अर्णव परत येतो. सुप्रिया म्हणते, तुम्ही थांबा येथे, मी बाहेर बसते. सुप्रिया बाहेर जाते. अर्णव ईश्वरीच्या शेजारी बसतो आणि ईश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मी सिंदोर, लवकरात लवकर शुद्धीवर ये. आणि तो तिचा हात आपल्या डोक्याला लावतो. पण त्याच वेळेस ईश्वरीला तिच्याबरोबर काय काय घडलं हे सगळं आठवतं. गुंडांनी तिच्यावर हल्ला केला, तिच्या डोक्यात जोरात मारलं, ती खाली पडली, हे सगळं तिला आठवतं आणि ती अर्णव सर, अर्णव सर, अर्णव सर असं बोलू लागते.
अर्णव चांगलाच घाबरतो आणि तेवढ्यात ईश्वरीचे जे पॅरामीटर्स असतात ते सगळे बंद करतात आणि तिथे फ्लॅट लाईन येते. त्यामुळे अर्णव खूप घाबरतो आणि मी सिंदूर असं जोरात ओरडतो. तर इकडे वल्लरी पार्किंगमध्ये येते. तिला खूप राग आलेला असतो. आपला प्लॅन फ्लॉप झाला, मला ईश्वरीचा जीव नाही घेता आला. आणि तेवढ्यात उदयकांत तिला कॉल करतो आणि म्हणतो लवकरात लवकर माझे उरलेले पैसे दे. तर वल्लरी चिडून म्हणते कसले पैसे, तुम्हाला जे काम सांगितलं ते काम तर तुम्हाला जमलं नाही. उदयकांत चिडून म्हणतो जमलं नाही म्हणजे केला ना त्या ईश्वरीवर हल्ला, आमचं काम झालंय. तर वल्लरी चिडून म्हणते कसला हल्ला केला, ती ईश्वरी जिवंत आहे आणि आता लवकरच शुद्धीवर येणार आहे. तुम्ही तुमचं काम नीट केलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाही. इकडे अर्णव डॉक्टरांना आणि नर्सला बोलवतो. नर्स तेथे येते. अर्णव म्हणतो ती आता अर्णव म्हणत होती आणि तिचे ते सगळे पॅरामीटरसुद्धा शांत झालेत, सगळ्या फ्लॅट लाईन्स आल्या आहेत. नर्स चेक करते आणि हसू लागते. अर्णव विचारतो तुम्ही का हसताय. तर ही नर्स म्हणते तुमचं आहे ना तुमच्या बायकोवर खूप प्रेम आहे, त्यामुळे तुम्ही इतके घाबरलात. आता तुम्ही त्यांच्या बोटातला हा नॉब काढून टाकलाय, मग पॅरामीटर्स कसे दिसणार, फ्लॅटच दिसणार ना. आणि हे ऐकून अर्णवला सुद्धा समजतं की जेव्हा त्याने ईश्वरीचा हात पकडला होता तेव्हा तिच्या बोटाला लावलेला नॉब हा बाहेर निघाला, त्यामुळे पॅरामीटर्स दिसत नाहीये. आणि नर्स हा नॉब पुन्हा लावते, पॅरामीटर्स दिसू लागतात. त्यामुळे नर्ससुद्धा हसते आणि अर्णव चांगला असला असतो. सुप्रियासुद्धा त्याच्यावर हसते आणि बाहेर पडते. अर्णव हा ईश्वरीचा हात पुन्हा एकदा हातात घेतो आणि ईश्वरीकडे पाहतच राहतो. पण तेथे इंजेक्शन पडलेलं असतं जे वल्लरीने पाडलंय, याकडे अर्णवचं लक्ष नसतं. तर इकडे उदयकांत खूप चिडतो आणि म्हणतो वल्लरी तू कुणाच्या वाकड्यात चालली ना हे तुला कळत नाहीये, याचे परिणाम खूप वाईट होतील, एवढं लक्षात ठेव. वल्लरी चिडून म्हणते परिणाम तर सगळ्यांसाठीच वाईट होणार आहे. एकदा का ती ईश्वरी शुद्धीत आली ती श्रीकांत धुमाळचं नाव घेईल, मग अर्णव त्याला पकडणार आणि मग तो श्रीकांत धुमाळ आपल्या दोघांचं नाव घेईल. मग आधीच अर्णवने एकदा तुम्हाला वाड्याबाहेर काढलंय, आता तो तुम्हाला जगाबाहेर काढेल. जगाबाहेर नाही तर कमीत कमी जेलमध्ये तर तो टाकूच शकतो. मग तुमचं काय होईल ना हे लक्षात ठेवा. आणि हे पुन्हा 50 लाख मागण्यापेक्षा त्या ईश्वरीचा कसा बंदोबस्त करता येईल याकडे लक्ष द्या. उदयकांतला खूप राग येतो. तो चिडून म्हणतो ए वल्लरी. तर वल्लरी चिडून म्हणते गप बसावं आणि ती चक्क फोन कट करते. त्यामुळे उदयकांत खूप चिडतो. दुसरा दिवस उजाडतो आणि अर्णव हा ईश्वरीच्या बेडवर तसाच झोपी गेलेला असतो आणि ईश्वरी ही चक्क उठून बसलेली असते, शुद्धीवर आलेली असते. पण अर्णवला हे माहीतच नसतं आणि ईश्वरी खूप प्रेमाने अर्णवकडे पाहत असते. अर्णव झोपेत असताना क्यूट दिसत असतो, हँडसम दिसत असतो, त्यामुळे ईश्वरी ही त्याच्याकडेच पाहत राहते. तेवढ्यात अर्णवला शुद्ध येते. अर्णव पाहतो तर ईश्वरी ही देवासारखी उठून बसली आहे. हे पाहून त्यालासुद्धा आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो मी सिंदूर तू शुद्धीत कधी आलीस आणि मला का नाही सांगितलं, सांगायचं ना मला की मी शुद्धीत आली आहे. तर ईश्वरी म्हणते काय अर्णव सर, म्हणजे मला एवढं लागलंय, मी आजारी होते, मी शुद्धीत आले आणि मी सगळ्यांना ओढून सांगायचं हॅलो मी शुद्धीत आले बरं का, मला कॉंग्रॅच्युलेट करा. कसं वाटतं ते, बरं नाही वाटत ना, म्हणून मी असं नाही केलं. आणि खरं सांगायचं ना तुम्ही झोपला होतात एखाद्या लहान बाळासारखे, किती क्यूट दिसत होता, मला खूप भारी वाटत होतं, मला तुमच्याकडे पाहतच राहावंसं वाटलं, म्हणून मी तुम्हाला नाही उठवलं. अर्णव म्हणतो मी सिंदूर शुद्धीत आली आहे ना, मग जास्त बडबड करू नको. असं वाटतंय एखादा DVD प्लेअर पॉज झाला होता आणि अचानक तो सुरू झालाय, अशी बडबड तू सुरू केली आहे. ईश्वरी म्हणते सर तुम्ही खूप क्यूट दिसत होता ना. तर अर्णव चिडून म्हणतो बस झालं, सांगितलं ना जास्त बडबड करायची नाही. आणि तुला काय वाटतं तू बडबड केली म्हणजे मी माझा राग विसरेल का, मी तुझ्यावर खूप चिडलोय आणि मी तुला ओरडणार सुद्धा आहे. हे ऐकून ईश्वरी गप्प बसते. तर इकडे अंजली ही झोपेतून उठते आणि राजेशला आवाज देते राजेश राजेश. परंतु राजेश घरात कोठेच नसतो. तिला समजतं की राजेश घरात नाहीये, मी झोपले आणि राजेशने कल्टी मारली. आणि तेवढ्यात अंजलीला चक्क एक पाल दिसते. अंजली जोरात किंचाते पाल. तिला पालीची खूप भीती वाटत असते. आता या पालीला कसं हाकलून लावावं हाच प्रश्न अंजलीला पडतो. आणि इकडे राजेश मात्र रियाच्या मिठीत शांत झोपलेला असतो. त्याचा डोळा उघडतो, तो पाहतो तर रिया झोपलेली असते
आणि तो बाजूच्या साईड टेबलवर पाहतो तर तेथे रियाने तिच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या, डायमंड रिंग हे सगळं ठेवलेलं असतं. राजेश विचार करतो, जोपर्यंत ही रिया झोपली आहे यातील एक डायमंड रिंग मी मस्त खिशात टाकतो, तेवढीच माझी महिनाभराची सोय होईल. आणि तो या साईड टेबलवर असलेली डायमंड रिंग चोरण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेस अंजली त्याला फोन करते. त्यामुळे राजेश दचकतो आणि त्याचा धक्का लागून साईड टेबलवर ठेवलेला असलेला पाण्याचा काचेचा ग्लास फुटतो. रियासुद्धा दचकून जागी होते आणि या साईड टेबलवर तिचा हात पडतो. काचेवरच हात पडतो आणि काच तिच्या हातात घुसते आणि जोरात ती ओरडते, आ, आणि त्यातून रक्त वाहू लागतं. राजेश चांगलाच घाबरतो. रिया रडत असते. सर्वेश, किती लागले पाहना. आणि राजेश तिच्या जखमेकडे पाहतो. रिया त्याला विचारते, मी झोपल्यावर तू इथून निघून जाणार होता ना? तर राजेश सांगतो, नाही, काय बोलतेस तू हे? मी तुला सोडून नव्हतो जाणार. मी तर पाणी प्यायला चाललो होतो आणि अचानक फोन आला. त्या गडबडीत हे सगळं घडलं. आणि पुन्हा एकदा अंजली त्याला फोन करते. राजेश चिडून म्हणतो, कोण इतकं मरायला लागलंय, पुन्हा पुन्हा फोन करताय. आणि मग राजेश हा बाजूला येतो आणि फोन उचलतो. तर अंजली त्याला म्हणते, राजेश, तुम्ही कुठे आहात? आत्ताच्या आत्ता घरी या. मी झोपले आणि तुम्ही निघून गेला. तर राजेश तिला सांगतो, हो ना, पहाटे ना मला NGOमधून कॉल आला. 3 लहान मुलांना किडनॅप केलं होतं आणि विदेशात घेऊन जात होते. त्यांनी मला बोलवलं म्हणून मी त्यांची मदत करण्यासाठी आलो रेस्क्यू ऑपरेशनमध्ये. मला यायला थोडा उशीर होईल. तेवढ्यात रिया तेथे येते. अंजली म्हणते, नाही, मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता येथे यायचं. तर राजेश म्हणतो, बाळा, ऐकून घे, मी महत्त्वाच्या कामात अडकलोय. अंजली म्हणते, मी तुमचं नेहमी ऐकते. आज मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये. तुम्ही गपचूप येथे लवकर यायचंय. राजेशचा नाईलाज होतो. राजेश म्हणतो, ठीक आहे, येतो मी. आणि तो फोन कट करतो. रिया राजेशला विचारते, सर्वेश, खूप डीप जखम झाली आहे का? डॉक्टरांकडे जावं लागेल का? तर राजेश म्हणतो, नाही, डीप कट नाही आहे, डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही आहे. पण आता मला जावं लागेल. माझ्या बहिणीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागू शकतं. तिची कंडिशन क्रिटिकल आहे. तर रिया म्हणते, नाही, तू कुठेच जायचं नाही आहे. राजेश म्हणतो, रिया समजून घे, मला खूप महत्त्वाचं काम आहे. आणि राजेश घरी जायला निघतो. त्यामुळे रिया खूप दुःखी होते. तर इकडे अर्णव ईश्वरीवर चिडलेला असतो. तो ईश्वरीला जाब विचारतो, तू मला न सांगता का गेलीस? मी तेथे होतो ना, माझ्या समोरच तुला कॉल आला. तू मला काय खोटं बोलली की मी माझ्या आईला भेटायला चालली आहे आणि त्या जंगलात गेली. तुला कळत नाही आहे का किती रिस्की होतं, किती लागलं होतं तुला? डॉक्टर म्हणाले होते, आता देवाला प्रार्थना करा. माझं काय होत होतं, माझी काय अवस्था होती तुला माहिती आहे का? आणि तू नेहमी म्हणत असते, आपण दोघे एक टीम आहोत सर, आपण एकत्र सगळं करायचं. आणि मग या टीम मेंबरला सोडून निघून गेली. तू मला सांग, तू असं का केलंस? किती मूर्खपणा केलास तू? तुझं काही बरं वाईट झालं असतं तर माझं काय झालं असतं? तेवढ्यात तेथे सुप्रिया येते आणि ईश्वरीला शुद्ध आली आहे हे पाहून तिला आनंद होतो. पण अर्णव हा ईश्वरीवर चिडतोय हे पाहून ती चांगलीच घाबरते. तर ईश्वरी ही अर्णवला समजावून सांगते, सर, मला त्या श्रीकांत धुमाळचा कॉल आला होता. तो मला म्हणाला, तुला पुरावे हवे असतील तर तू एकटीने यायचं, तुझ्या नवऱ्याला नाही आणायचं. आणि मला माझ्या आईचं निर्दोषता सिद्ध करायची आहे की माझी आई निर्दोष आहे. तुमच्या आईच्या आत्महत्येत माझ्या आईचा काहीच सहभाग नव्हता, तिची काहीच चूक नव्हती. आणि ते पुरावे आणण्यासाठीच मी गेले होते. सुप्रिया हे सगळं ऐकते. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदोर, तुला कळत कसं नाहीये? तुझा जीव माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. मला पुरावे वगैरे काही नकोय, पण यानंतर अशी चूक करायची नाही. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, सर, मी तुम्हाला सगळं सांगितलंच होतं ना. आपण त्या श्रीकांत धुमाला कॉलसुद्धा केला होता. त्याला पैशाची लालच दिली होती. मला असं वाटलं तो मला पुरावे द्यायलाच बोलवतोय आणि त्याने मला त्या ठिकाणी बोलवलं. पण जेव्हा मी तेथे पोहोचले तर तेथे तो श्रीकांत धुमाळ नव्हताच. तर तेथे 4 गुंड आले. त्यांनी मला चहूबाजूनी घेरलं आणि मग एका गुंडाने जोरात माझ्या डोक्यात काठी मारली. दुसऱ्या गुंडाने माझ्या पायावर लाथ मारून मोबाईल फेकून दिला आणि पुन्हा एकदा माझ्यावर वार केला आणि मग मी बेशुद्ध पडले. पण तेथे श्रीकांत धुमाळ होता की नाही मला काहीच माहिती नाहीये. कदाचित हा सगळा प्लॅन त्यानेच बनवला होता. अर्णव ईश्वरीला समजावून सांगतो, यानंतर पुन्हा असं कधीच करायचं नाही. तुला जे काही शोधाशोध करायची आहे ते आधी मला सांगायचं. कोठेही जायचं असेल तर आपण दोघे बरोबर जाऊया. यानंतर तू एकटीने कोठेच जायचं नाही. ईश्वरी म्हणते, हो सर, ठीक आहे. आणि तेवढ्यात सुप्रिया ईश्वरीला आवाज देते,
अर्णव हा मागे येऊन पाहतो आणि म्हणतो, तुम्ही बोला, मी बाहेर जाऊन आजीला कळवतो. अर्णव तेथून निघून जातो. सुप्रियाला पाहून ईश्वरीला खूप आनंद होतो. सुप्रिया ईश्वरीजवळ येते, प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवते आणि विचारते, बाळा बरी आहेस ना? ईश्वरी हो म्हणते आणि आईला घट्ट मिठी मारते. ईश्वरी शुद्धीवर आली आहे, ती बरी झाली आहे म्हणून सुप्रियाला सुद्धा खूप आनंद होतो. दोघी मायलेकी एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. वल्लरीने पुन्हा एकदा ईश्वरीचा जीव घेण्याचा प्लॅन बनवला, पण तिचा प्लॅन फ्लॉप झाला. सुप्रिया वेळेवर पोहोचली म्हणून ईश्वरीचा जीव वाचला आणि वल्लरी तेथून पळून गेली. पण आता वल्लरीचं अति होतंय. लवकरच तिचं सत्य सगळ्यांसमोर यायला हवं. एवढं मात्र नक्की, म्हणजे या मालिकेत एक खलनायिका तरी कमी होईल आणि ऐश्वरी ही शुद्धीत आली आहे, एवढ्या मोठ्या संकटातून वाचली आहे, त्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला आहे, हे मात्र खरं. तू ही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही शुद्धीत आलेली असेल, तेव्हा अर्णव ईश्वरी लवकरात लवकर रिकवर व्हावी यासाठी एक डॉक्टरांची टीमच तयार करणार. यामध्ये तिच्या डोक्याला जी जखम झाली आहे त्यासाठी एक डॉक्टर असतील, एक सायकॅट्रिक असतील, एक वेगवेगळे सर्जन असतील जे तिला आता या सगळ्या दुखापतीतून लवकर बरं करतील. तर ईश्वरी अर्णवला विचारेल, सर या सगळ्या डॉक्टरांचं झालं, पण हार्ट सर्जनचं काय? तर अर्णवला धक्काच बसेल. तो विचारेल, हार्टचा काय संबंध? तुला तर हृदयाचा काहीच त्रास नाही आहे. पण ईश्वरी त्याच्यावर खूप रुसणार आणि चक्क त्याच्याशी अबोला धरणार. अर्णवला काही कळणारच नाही की ईश्वरी असं का करतीये. आणि मग नक्कीच कुणीतरी अर्णवला समजावून सांगेल की ईश्वरी कशाबद्दल बोलतीये. आणि मग अर्णव हा चक्क या हॉस्पिटल रूममध्येच ईश्वरीसाठी एक स्पेशल सरप्राईज अरेंज करणार आहे. जेव्हा ईश्वरी ही थोड्या वेळानंतर शुद्धीत येईल तेव्हा तिचा संपूर्ण हॉस्पिटलचा रूम सजवलेला असेल. सगळीकडे हार्ट शेपचे बलून्स असतील, दिवे लावलेले असतील, लाईट्स लावलेले असतील आणि हे सगळं पाहून ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसेल. आणि तेवढ्यात ईश्वरी समोर जे डॉक्टरांचा औषधाचा ट्रे असतो त्यात औषध गोळ्या नाही येणार, तर ईश्वरीचे सगळे आवडते पदार्थ, इंदोरी समोसा, इंदोरी कचोरी, इंदोरी जिलेबी या सगळ्या वस्तू येतील. हे पाहून ईश्वरीला खूप आनंद होईल. आणि मग थोड्याच वेळात तेथे अर्णव हातात रेड वेल्वेट हार्ट शेपचा केक घेऊन तेथे येईल आणि तो ईश्वरीला म्हणेल, आज जरी व्हॅलेंटाईन डे नसला ना तरी माझ्यासाठी एवढं करणाऱ्या माझ्या प्रिय बायकोसाठी आजच मी व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहे. आणि तो ईश्वरीच्या हातून हा केक कट करून घेणार आणि ईश्वरीला प्रेमाने हा केक भरवणार. म्हणजे हॉस्पिटलमध्ये या अवस्थेत असतानासुद्धा अर्णवने ईश्वरीसाठी एक खूपच भारी प्रेमळ असं सरप्राईज डिझाईन केलं आहे. आणि हे सरप्राईज ईश्वरीला खूप आवडेल आणि तिची तब्येत आणखीन लवकर सुधारणार, ती लवकरच घरी येईल एवढं मात्र नक्की. म्हणजे एकूणच आता तू ही रे माझा मित्वा या मालिकेत ईश्वरीवर जी संकटं होती ती सगळी संकटं दूर झाली आहेत आणि आता ईश्वरी आणि अर्णव पुन्हा एकदा नव्या ताकदीने वल्लरी आणि राजेशचा सामना करतील एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? हा रोमॅन्टिक सीन आणि ईश्वरी आणि अर्णवचं पुन्हा एकदा एक टीम होणं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मित्वा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच तू ही रे माझा मित्वा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.